अमरावतीतील कविता पिल्लारे हत्या प्रकरणात अखेर 4 महिन्यानंतर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. फैजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या खळबळजनक हत्याकांडातील मुख्य संशयित सुभाष अजाबराव वानखडे याला परराज्यातून अटक करण्यात आली आहे. 25 सप्टेंबर रोजी राहुलनगर बिच्छू टेकडी परिसरातील एका भाड्याच्या खोलीत कविता नागेश पिल्लारे यांचा मृतदेह आढळून आला होता. कविता आणि सुभाष हे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती. याआधी कविताच्या पहिल्या पतीने तिची बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. कवितेला पहिल्या पतीकडून 2 अपत्य आहेत. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. मृतदेह सापडल्या वेळी खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता आणि त्याच दिवसापासून सुभाष वानखडे फरार झाला होता. या प्रकरणी कविताच्या बहिणीने फैजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी माध्यमांना दिली. 4 महिन्यांच्या शोधानंतर आरोपी जेरबंद झाल्याने या खळबळजनक हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. यातील फिर्यादी यांनी त्यांची बहीण कविता नागेश पिल्लारे या काही दिवसांपूर्वी घरातून निघून गेलेल्या होत्या 27/6/25ला आणि त्याच्याबाबत मिसिंगची तक्रार त्यांचे जावई यांनी तळेगाव या ठिकाणी दिलेली होती. याच्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या जावयांचा त्यांना फोन आला की तुम्ही अमरावती इथे या आणि अमरावती इथे तुमची बहीण तिच्या एका घरामध्ये मृत्युमुखी पडलेली आहे. त्यावरून माहिती घेतली असता पोलिसांनी तात्काळ फैजरपुरा पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तात्काळ तिथे माहिती घेतली. तर ती आरोपीबरोबर सुभाष वानखेडे नामक आरोपी आहे त्याच्याबरोबर तिथे गेले काही दिवसांपासून 15-20 दिवसांपासून तिथे राहायला आलेली होती आणि ती म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप काही त्या व्यक्तीबरोबर राहत होती. आधीच्या रात्रीसुद्धा त्यांची काही भांडणं झाली होती आणि त्यांच्यात वादविवाद असल्याबाबतही माहिती मिळाली होती. परंतु हा जो आरोपी आहे तो त्या दिवशी घराला कडी लावून कोणालाही न सांगता त्यांनी त्याचा खून केल्यानंतर जो गायब झालेला होता तो परवाच्या दिवशी आम्हाला माहिती मिळाली की तो गुजरात राज्यामध्ये आहे. याच्यावरून माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या PI शिरसाट फैजरपुराची टीम यांनी त्या ठिकाणी संपर्क करून सापळा रचून तिथल्या पोलिसांच्या मदतीने त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला इथं आणलेलं आहे. त्याला आरोपीला पुढे शनिवारपर्यंत PCR मिळालेला आहे म्हणजे 4 दिवसांचा आणि अधिकचा तपास आमचे PI फैजरपुरा आणि ACP फैजरपुरा आणि त्यांचे सहकारी करत आहे. याच्यामध्ये आरोपीने तिला गळा दाबून उशीने दाबून अशा पद्धतीने मारलेलं होतं आणि त्याच्याबाबतही तिचं PM झालेलं आहे आणि पुढील तपास आता सुरू आहे.